नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही चाललोय परत एकदा सागरगडला। त्याच रूटवर त्या दिवशी आम्ही सिद्धेश्वरला गेलेलो, आता थोडा वरती जाणार आहोत। त्या दिवशी टाइम नाही भेटला आम्हाला जायला। चला मग भेटूया पायथ्याशी। आपल्यासोबत आहेत, बघू शकता तुम्ही कोण। अजून एक गाडी आमच्या पाठीमागे येते। आजचा क्लायमेट बघू शकता तुम्ही, थोडा क्लिअर आहे पण खाली ढग आलेले आहेत डोंगराजवळ। थोड्या टायमाने पाऊस पडू शकतो। अरे आज पण पब्लिक आहे, ते कुठं नाही ना इथं थांबतो बरोबर जायचं आपण। आज पण पब्लिक दिसते आहे, गाड्या वगैरे आहेत। बंद कर। हा इकडून धबधब्यावर रोड जातो आणि इकडून डायरेक्ट सागरगडला। तुम्ही बघू शकता आपली अजून एक गाडी आलेली आहे। ते थोडं कामात व्यस्त आहेत, त्याच्यामुळे ते स्लो आलेत। त्यांचं वर्क फ्रॉम होम चाललंय। ते जाण्यासाठी रोड बघा असला खतरनाक आहे। आयला मस्त रोड आहे, एक नंबर आहे। असाच वरपर्यंत पाहिजे। अरे परत झाले फोन करते रे, मेरा मित्र आलाय वाटतं त्याला काहीतरी। उतरू की काय सगळा डोंगर वाहून आलाय रोडवर। रस्ताच खतरनाक आहे, इथून भेंडी रस्ताच गायब आहे। चल ये हा, हे पक्की गाडी ठोकणार आहे, पाडणार आहे गाडी माझी। असल्या दगडांवर गाडी चालवते। यो बा यो एक्स्ट्रीम रायडर भागेश। बघू शकता रस्ता पूर्ण वाहून गेलेला आहे, त्यामुळे रस्त्याचे काही अवशेष दिसत नाहीये तिथे। आईच्या गावात पक्का दम निघणार आहे वरती जायला। हा टर्न थोडा बेकार दिसतोय, इथून गाडीच नव्हती चढत वरती। आवर घुसला। अरे हो अरे आता थोडाच रस्ता बाकी आहे अजून। पाऊस आला तर लागतील पक्केच। पाऊस तर भरलेला दिसतोय। ये लोग इनमें ही मजा कर रहे हैं। अरे चल गाडी वाचलली पुरी। चांगल्या बोले कसं जायचं असेल रोजचा डेली। वो कुठला धबधबा आहे? सिद्धेश्वर धबधबा बदबदा। काय झाडी काय डोंगर। थोड्याच रस्त्यात पोचलेलोच आम्ही, आता 5 मिनिटात पोचू। चढण आताशी संपलेली आहे, वरती पोचलेलो आहोत। अरे इथं गाडीचे निशाण आहेत, म्हणजे कोणतरी इथून गेलाय 100%। चला चला फॉलो देम। रस्ता काय माहिती नाही आम्हाला अजिबात, याच्या भरोश्यावर आम्ही चाललोय। बघा तुम्ही बघू शकता, हे पाण्याचा आवाज येतोय कसला तरी इकडून जोरात। इथे पाण्याचा स्रोत असू शकतं। स्रोत रे स्रोत। त्यामुळे आम्हाला असा रस्ता आता एकदम मोकळा भेटलेला आहे, प्लेन जमीन साफ, अजिबात चढत नाहीये, काही नाहीये। काय व्ह्यू आहे, एक नंबर। नाद नाही, नाद करते का, यायलाच लागतंय। खतरनाक व्ह्यू आहे रे। इथेच बसूया जेवण करायला, इथेच बसतो जेवण करायला। तुम्ही बघू शकता। ए जास्त काठावर जाऊ नको, काटे खाली पोचशील। एक नंबर। अरे
ब्लॉक टाकलं दगड नाही आलं रे. काय माहिती वन्स फोर हवेचं प्रेशर चेक करतोय. हे हवेचं प्रेशर बघ. नाद नाही भाई, नाद नाही. हे बघ पहिला गाव लागलाय आम्हाला आत्ताशी. दीड टाइम गेला रे आपला. अरे 2 वाजले, 1 तास गेला. पूर्ण 1 तास झाला. मंदिर कोणतं? इथं भाई काम 25 झालंय माझं. हे बघा, बघू शकता कसं पडलंय बेकार एकदम. आता आम्ही जातोय वरती. थोडा व्ह्यू बघितलं. वड्याकाठी थांबलेलो. अरे कुठे आणला रे तू आम्हाला? जवळ, किती जवळ? काळे मुंडे. आपल्याला तिथे पोचायचंय अजून. काय तुझी फुल्ल कसला भारी वाटतंय. काय आपला सागरगड. तुम्ही माझ्या पाठीमागे व्ह्यू बघू शकता. कसला भारी वाटतोय. अजून आपल्याला त्या साईडला जायचंय, पलीकडे त्या काड्यावर जायचंय. थोडंच राहिलं अजून. उभी चढण आहे, उभी आईच्या गावात. चल वरून सापिक माझ्या अंगावरती पडला तर लगेच. ओके ब्रो, आय गॉट इट. तुम्ही बघू शकता कसा नजारा भारी आहे. हाय गाईस, आम्ही तिकडून आलोय. हे विलक्षण दृश्य पहा, विलक्षण. आता खूप जोरात पाऊस चालू झाला आहे आणि आता मी वरती जातोय. या साईडने आलेलो आहे. ते सुरुवातीलाच आपल्या गाडाचा कडा आहे. आता आपण गडामध्ये एंटर होतो. पूर्ण कडा ढासळला. क्लायमेट मस्त आहे. थोडा थोडा पाऊस चालू आहे. इथूनच रस्त्यावरती वरती जायला आय थिंक. चढ. तर फायनली आम्ही आता गडावर पोचलोय. आपल्या गडाची वाट बघू शकता. वारा बघ कसला भारी आहे.
भारी वाटतं यार, एक नंबर. अचानक प्लॅन झालेला आमचा आज. ठरवलं होतं दुसरीकडे जायचं, पण आज आम्ही सागरगड कुंड आहे. अरे काही शप्पय पाय सरकते तर वाऱ्याचा आवाज आहे रे. काय पडलं? देवलाजवळ पोचले आता. मला वाटतं ते महादेवाचं मंदिर आहे. एवढा वाऱ्याचा हेवी फ्लो आहे ना, जाम. असं वाटतं पाऊस पडतो. पावसाचा आवाज असा वाटतं. इथे पण आहे काहीतरी, मला वाटतं ते पण कुंडच आहे. भरला आहे एक नंबर. इथं पाणी पियाला गेलं पाहिजे. ए इथं पाणी भरलं आहे मस्त, एक नंबर आहे. गोमुखी कुंड आहे. इथे एक सूचना फलक लावलेलं दिसेल. कचरा गोंडीची पण सोय. आपण इथेच कचरा टाकू आपलं सर्व काम झाल्यावर. शक्यतो आम्ही कुठे गेलो तर कचरा घेऊन जातो सोबत. आणि पोरांचा जुगाड बघा काय लावलं रे बाया पोरा घेतले व्हिडिओ काढले मी आता आमच्याकडे तेल केलेलं आहे अंगावर उडे रे आईच्या गावाला पडले
कांदा गेलेला आहे. हे आमचे आता मामा बोलत आहेत. बघू शकता आपण गॅसचा फ्लो वाऱ्यानुसार बदलत आहे आणि खूप वारा आहे इथे. आणि इकडे आम्ही बनवतो इकडे जेवण. कमी करतात फायनली आमचा तर्फा मंडळ बघू शकता. टोमॅटोमध्ये मसाला आणि मीठ केलेलं आहे. आपले सोयाबीन फुगले असतील तिकडे. समोर मध्ये सोयाबीन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता असं भारी वाटतंय. तुळस आहे असला दिसतो डेंजर. अचानक मधमाशा आलेला जाम. कामच झालं असतं आज. वारा आहे भाई. आपल्या ट्रिक माहिती आहे सिद्धेश्वरची. खाली झोपून राहिलं. फायनली आम्ही आता घरी जायला निघालो. 5 वाजलेत. काम टाइम गेला इथे. घरी जातोय. बघा ते किती टाइम लागतो गाडीजवळ जायला. असला भारी रस्ता आहे. डायरेक्ट खाली. काय तेवढी वाट चालण्यासारखी आहे ना. पावसाळ्यात रिस्की काम आहे. अरे होता लागते ब्रेक. अरे लागते ग. चालू करे गाडी. पेट्रोल पकडलंय माटी. अरे आई क्या आईला चला चल गावात खतरनाक शूटिंग करत. चढवलीत कशी मग. तुला बोललो मी चालू का तू ऐकलंच नाही. चालू गाडी ब्रेक ब्रेक नाही झालं रे. पायवरती ठेव. पायवरती ठेव. गाडी ब्रेक दाबते हो. मग दाब ब्रेक. ब्रेक दाबूनच आहे मी. दाबू नको जास्त. खाज ना खाज. खाज ना अशी कशी नाही सांग. पाऊस चालू झाला असता ना. असं
गाडी आणायलाच होती आता. आह. चालू कर चालू कर चावी चालू कर. तर फायनली आम्ही आता खाली पोचलोय. बघू शकता रस्त्याचा हाल आपला बेकार आहे बाई. त्याच्यातून गाडी आणली. तर चला भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय टाटा. इतर मिनिटं नारा इल्ले इल्ला पो टाळा ना. ओ साईडने काढू इथून. साईडने एकदम. हा येस ब्रो येस गॉट इट. यू कॅन डू इट. लेट्स गो. अरे माझा गेला ऑफ रोडिंग. बेकार काम आहे बाई. बघ रस्ता वाहून गेला इथं बघ. इकडून पाणी येतं सुसाड आणि तिकडून वाहून जातं. हा इथून लय बेकार रोड चालू झालाय. आता चांगला तर पुरा रस्ता वाहून गेलाय. आता उतरायला लागेल मला असं वाटतंय. पण नाही उतरायची काही गरज नाही. भाऊनी घातले डोंगरावर. वाडीपर्यंत बोललो ना असं जायला. जातं नाही. आम्ही पण इथं 5-6 मिनिटात